नमस्कार, मी डॉक्टर सिकंदर अडवाणी, रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज इंटरनॅशनल एपिलेप्सी डे आहे. इंटरनॅशनल एपिलेप्सी डे म्हणजे इंटरनॅशनल फोरम एपिलेप्सीनी सेकंड मंडे ऑफ फेब्रुवारी याला इंटरनॅशनल एपिलेप्सी डे म्हणून साजरा करणार असं ठरवलं. कारण की अवेअरनेस एपिलेप्सी, ज्याला आपण मराठीमध्ये अपस्मार म्हणतो किंवा हिंदीमध्ये मिरगी म्हणतो, त्याचा अवेअरनेस जनरल पब्लिकमध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हे इंटरनॅशनल एपिलेप्सी डे म्हणून आज आपण इथे भेटलो आहे. एपिलेप्सी म्हणजे काय? एपिलेप्सी किंवा अपस्मार म्हणजे मिरगी म्हणजे काय की ब्रेनमध्ये आपले वेरियस सेल्स असतात, न्यूरॉन्स असतात. जर एखादा न्यूरॉन किंवा एखादा जाग्यामधून हायपर ॲक्टिव्हिटी झाली तर तिथे एक फोकस तयार होतो आणि तो फोकस मेंदूमध्ये पूर्णपणे पसरतो आणि तेव्हा पेशंट्सला एपिलेप्सी किंवा मिरगी येते. आता ते मिरगी कोणत्या भागातून येत आहे ब्रेनच्या त्याच्यावर अवलंबून असते की पेशंटला काय होणार. म्हणजे की जर पेशंटचा फक्त एकच हात हालत आहे, फक्त पेशंटला एका साईडला मुंग्या येत आहे, पेशंट सडनली कन्फ्यूज होत आहे, म्हणजे असं एकटक बघत आहे वरती किंवा एक साईडला मान जात आहे त्याची आणि एक साईडला मान जाऊन ते पेशंटचं फेस बाहेर येत आहे, नंतर पेशंटचे हातपाय हलवत आहे. तर हे सगळं आपल्याला जर पेशंटच्या नातेवाईकांनी जेव्हा त्यांनी विटनेस केलेलं आहे ते एपिलेप्सी, ते बघितलं आहे, जर त्यांनी बरोबर सांगितलं तर आपल्याला हिस्ट्रीमधून म्हणजे पेशंटच्या बोलण्यामधूनच माहीत होऊन जाते की मेंदूच्या कोणत्या पार्टमधून ते मिरगी तयार होत आहे आणि आपण व्यवस्थित त्याचा इलाज नंतर करू शकतो. आता ते एपिलेप्सी जे आहेत हे किती कॉमन आहेत? तर हे खूपच कॉमन आजार आहेत, आपल्याला माहीत नसते. म्हणजे बहुतेक ग्रामीण भागातले पेशंट्सला माहीतच नसते की त्यांना एपिलेप्सी आहे. तर आपण जर एक स्टडी जे केलेली आहे त्यामध्ये इंडियामध्ये तरी 6 ते 10 लोक पर 1000 पॉप्युलेशन, म्हणजे एका आजारामध्ये 6 ते 10 लोकांना असं मानण्यात येते की त्यांना अपस्मार किंवा मिरगी किंवा एपिलेप्सीसारखा आजार आहे. पण याची स्टडीज आपल्या इंडियामध्ये म्हणून कमी आहे, कारण की खूपच सारे पेशंट्स ते बाहेरच येत नाही. त्यांना असं वाटते की त्यांना काहीतरी बाहेरचं काहीतरी रोग लागलेला आहे. त्यांना असं कोणी सांगते की त्यांना काहीतरी भूत प्रेत आलेले आहेत त्यांच्या आतमध्ये आणि त्यांना माहीतच नाही की हा पर्टिक्युलर एपिलेप्सीचा आजार आहे. इवन ग्रामीण भागातले नाही तर जेव्हा आपण शहरात येतो तर तिथे पण स्कूल्समध्ये आपण बघतो की खूप सारे पेशंट्स जे मुलं असतात त्यांचं लक्ष नाही राहत अभ्यासामध्ये. आणि आमची खूप सारे असे पेशंट्स बघितलेले आहे की ज्यांचं लक्ष राहत नाही अभ्यासामध्ये, तर त्यांना एक छोटं प्रकारचं एपिलेप्सी येते. म्हणजे छोटे छोटे न्यूरॉन्स तिथे ॲक्टिवेट होतात आणि त्यांचं लक्षच राहत नाही ते आणि म्हणून त्यांचं ते लक्ष नाही राहत आणि अभ्यासामध्ये ते मागे जातात. जर त्या पेशंटचं आपल्याला माहीत झालं की ह्या पेशंटला एपिलेप्सी आहे आणि त्याला फक्त एकच औषध चालू केली तर त्यांचं पूर्ण स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्स, जे स्कूलचं परफॉर्मन्स असते ते पूर्ण इम्प्रूव्ह होऊन जाते. आणि हे जनरल अवेअरनेस आम्ही आता बहुतेक प्रोग्राम्स केलेले आहेत, करीब 80 ते 100 प्रोग्राम्स केलेले आहेत मागच्या 5 वर्षामध्ये. त्यामध्ये हे सर्व जे एपिलेप्सी बाबतीत माहिती आम्ही स्कूल्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये दिलेली आहे. आणि जनरल पॉप्युलेशनमध्ये हे वारंवार जाणं खूप आवश्यक आहे, कारण की जेव्हा आपल्याला वारंवार माहिती होते तेव्हा आपले न्यूरॉन्स पण ॲक्टिवेट होतात आणि आपण मेमराईज करू शकतो की हे एपिलेप्सीचं लक्षणे होऊ शकतात. जर आता आपण वेगवेगळे प्रकारचे एपिलेप्सी बघितले तर एपिलेप्सीचे वेगळेच टाईप्स आहेत. ते लहानपणापासून जेव्हा जन्म होते तेव्हापासून तर ते वयस्कर माणसांपर्यंत ते वेगवेगळी प्रकारची एपिलेप्सी असते. एक जे लहानपणापासून होते, जेव्हा पेशंट म्हणजे जन्म होतो तेव्हा जर पेशंटला मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी झाला, ऑक्सिजनची कमी झाली, ग्लुकोज कमी झाला, कॅल्शियम कमी झाला, तर ते एपिलेप्सी त्याच दिवशी होऊ शकते, डिलिव्हरीच्या दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी. तर त्याला आपण हे सिम्प्टोमॅटिक एपिलेप्सी म्हणतो. म्हणजे काहीतरी कारण आहे ज्याच्यामुळे त्याला एपिलेप्सी झाली. जर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंटला काही इन्फेक्शन झाला आणि तो इन्फेक्शन मेंदूमध्ये दिला, तो मेंदूमध्ये इन्फेक्शन जाऊन त्याला एपिलेप्सी होऊ शकते. तर त्याला आपण इन्फेक्शियस कॉज ऑफ एपिलेप्सी म्हणतो.
जर हे नाही बघितलं तर कधी कधी काय असते की मेंदू बरोबर बनत नाही, काहीतरी जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे काय असते की एका पार्ट मेंदूचा बरोबर बनत नाही, एक साईडचं मेंदू बनत नाही आणि त्याच्यामुळे फिट्स येतात. तर याला आपण जेनेटिक कॉजेस ऑफ एपिलेप्सी म्हणतो. यामध्ये पहिले एका वर्षात जन्म झाल्यानंतर पहिला एका वर्षात पहिले जे 6 महिन्यात फिट्स येते त्यामध्ये एक माइल्ड फिट्स असतात ज्यामध्ये जास्त काही नाही, एखादा औषधनी पेशंट बरं होऊ शकतो. कधी कधी सिव्हिअर टाईपची एपिलेप्सी असतात ज्यामध्ये पेशंट एकदम मागे मागे जातो, म्हणजे जे नॉर्मल जन्म बाळानंतर त्यांनी चाललं पाहिजे किंवा बसलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे किंवा मान होल्ड केली पाहिजे ते होत नाही आणि ते हळूहळू मागे मागे जातो आणि त्याचा मेंदू ग्रो होत नाही. तर याला खूप सिव्हिअर टाईपची एपिलेप्सी असते, त्याची ट्रीटमेंट थोडीशी वेगळी असते. आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे रिहॅबिलिटेशन करावा लागतो पेशंटचा आणि त्यानंतर त्याला किती आपण नॉर्मल येऊ शकतो ते करावं लागतो. जसं बाळ एका वर्षानंतर होतो, एका वर्षानंतर 2-3 वर्ष 5 वर्षापर्यंत एक फिब्राईल सीझर्स म्हणून असतं. फिब्राईल सीझर्स म्हणजे की तापे आल्यानंतर फिट्स एपिलेप्सी. जर पेशंटला ताप येतो आणि ताप नंतर फिट्स येतो तर त्याला आपण फेब्राईल सीझर म्हणतो. हे 5 वर्षापर्यंत होऊ शकते. यामध्ये कसं असते की जेव्हा पण ताप आला, जेव्हा ताप एकदम 102, 103 होऊन जाते तेव्हा पेशंटला फिट्स येतात. याचं आपण काय करू शकतो की याला आपल्याला जर माहीत झालं की तापेचं कारण काय आहे, फक्त ते आपण ताप कमी केला तर त्याला फिट्स कमी होऊ शकतात. आणि जे तापाचा जे भाग असते, जेव्हा 2-3 दिवस ताप असते तेव्हा आपण त्याला 3-4 दिवसासाठी फिट्सची औषध देतो. त्यांनी ते तापाच्यामध्ये त्यांना फिट्स येत नाही, कारण की हे जे तापामुळे फिट्स येतात हे मोठे होऊन मोठी फिट्स होऊ शकतात. कारण की तापामध्ये जे फिट्स येतात त्याच्यामध्ये एक ऑर्गन असते मेंदूचं, त्याला हिपोकॅम्पस म्हणतो आपण. ते हिपोकॅम्पसमध्ये काही चेंजेस येऊ शकतात, त्याच्यामुळे जेव्हा तो वयस्कर होते पेशंट तर त्याला तो एक रेझिस्टंट टाईप ऑफ एपिलेप्सी म्हणतो ज्याला, की ते औषधांवर उपचारमध्ये ते एवढं प्रतिसाद देत नाही, तर त्यामध्ये सर्जरी पण लागू शकते. म्हणून हे तापाची जे फिट्स असतात ते खूप कॉमन आहे आणि त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. नंतर जे 5 ते 10 वर्षापर्यंत जे फिट्स असतात त्यामध्ये 5-10 व्हेरायटीची फिट्स असतात. ते कसं असते की जर आपल्याला माहीत झालं की एका प्रकारची फिट्समध्ये फक्त रात्रीच येतो, म्हणजे रात्री झोपल्यानंतर 2-3 तासानंतर आपण बघतो की आपलं बाळ जे आहे ते बरोबर झोपत नाही आहे, तो हातपाय हलवत आहे किंवा त्याच्या तोंडामध्ये फेस येत आहे, तेव्हा तो एकटक वरती बघत आहे. तर अशा प्रकारे जी फक्त रात्री येते, हे कशामुळे इम्पॉर्टंट आहे, कारण की रात्री झोपल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. आणि बहुतेक पेशंट काय असतात की जर ते जेव्हापर्यंत मोठी फिट येत नाही की तो हातपाय हलवत आहे आणि खूप आवाज करत आहे तोपर्यंत आईवडिलांच्या लक्षामध्ये येत नाही आणि ते लक्ष डिले होऊन जाते. आणि आपल्याला हे माहिती आहे की एक फिट्स आल्यावर आपले बहुतेक न्यूरॉन्स मेंदूमध्ये ते डॅमेज होऊन जातात. जवळपास जर अंदाजन सांगून जाऊ तर 20 ते 30 हजार न्यूरॉन्स सेल्स ते परमनंटली डॅमेज होतात एक फिट आल्यावर. म्हणून आपल्याला एक फिट पण रोखायची आहे. दुसरं की हे जे 10 ते 12 किंवा 15 वर्षामध्ये जे फिट्स येतात यामध्ये एक ज्युवेनाईल एपिलेप्सी म्हणून असतात, ते ज्युवेनाईल मायोक्लोनिक जर्क्स म्हणतात. यामध्ये कसं असते की सकाळी उठताना पेशंटच्या हातातून एकदम कप सुटून जाईल, चहाचा कप सुटून जाईल किंवा लिहिताना पेन सुटून जाईल, असे झटके येतात आणि ते छोटे छोटे झटके येतात, ते लक्षात येत नाही. म्हणजे इवन कॉलेजमध्ये जातात ते मुलं किंवा ते जेव्हा कॉलेजमध्ये काहीतरी शिकवत असतात तेव्हा 2-3 सेकंदासाठी ते एकदम अनकॉन्शियस होऊन जातात, पण पडत नाही आणि पडत नाही तर त्यांचं लक्ष राहत नाही. तर हे जे छोटे छोटे फिट आहे हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि जर ते लक्षात आलं आपल्या तर त्यामध्ये पण एकच गोळीनी ते पूर्णपणे क्लिअर होऊन जातात, पण ती गोळी आपल्याला खूप दिवस घ्यावी लागते. नंतर जे 15 वर्षानंतर जे फिट्स येतात त्यामध्ये सर्वात जे कॉमन आहे आपल्या इंडियामधले ते आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB आणि न्यूरोसिस्टिक सर्कोसिस म्हणजे जंतू असते. ते जंतू युजली कसं असते की ते जे डुक्कर असतात त्यामध्ये ते पनपते आणि ते जेव्हा आपण काहीतरी न धुवून आपण सब्जी वगैरे खातो त्यामध्ये जर आपण प्रॉपरली सॅनिटाईज नाही केलं तर ते नंतर काय की ते जंतू आपल्या पोटात जाते आणि त्या पोटातून आपल्या ब्लडच्या मार्गे डायरेक्ट आपल्या मेंदूमध्ये जाते आणि ते मेंदूमध्ये जाऊन तिथे सूजन निर्माण करतो. आणि हे खूप कॉमन एपिलेप्सी आहे, कारण की हे किती आहे की जिथे स्वच्छता राहणार नाही तिथे या प्रकारची एपिलेप्सी खूप आहे. म्हणजे सर्वात जास्त ते आफ्रिकामध्ये पाहिली जातात आणि इंडियामध्ये पाहिली जातात.
इंडियामध्ये पण ग्रामीण भागामध्ये खूप जास्त असतात. हे जे आपण शौचालय म्हणून हे जे आलेलं आहेत प्रधानमंत्री योजनामध्ये की सर्व स्वच्छ झाले पाहिजे, शौचालय बाहेर नाही केलं पाहिजे, हे सर्व या आजारांसाठी आहे की हे आजार जे मेंदूचे आजार आहेत त्याला आपण रोखू शकतो फक्त आपण प्रॉपरली आपलं स्वच्छता पाळली तर टीबीचं दुसरं एक आहे की यामध्ये तसंच टीबीच्यामुळे एपिलेप्सी होते. टीबीची काय असते, जसे आपल्या छातीमध्ये टीबी होते तसंच टीबी मेंदूमध्ये जाऊन मेंदूमध्ये एक गाठ तयार करून देते, त्याच्यामुळे पण एपिलेप्सी होतो. तर त्याची पण आपल्याला टीबीची औषध आणि फिट्सची औषध त्यामध्ये घ्यावी लागते. तर हे युजली 10 ते 15 वर्षानंतरची एपिलेप्सीसमध्ये हे खूप कॉमन एपिलेप्सीज आहे. नंतर जसं वयस्कर होतात माणूस त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नसांचा त्रास म्हणजे नस चोकअप झाली, तिथे सूज निर्माण झाली किंवा पेशंटला ट्यूमर असला, छोटीशी गाठ असली, ट्यूमर असला आणि त्याच्यामुळे फिट्स आली तर ते पण एपिलेप्सीचे कारण असतात. आणि नंतर जसं जसं वयस्कर होतात तर पडल्यानंतर काही रक्त गोठून जाते डोक्यामध्ये, त्याच्यामुळे फिट्स येतात. किंवा जसं जसं माणूस वयस्कर होते काही त्याला किडनीचा आजार असला किंवा शुगर असली त्याच्यामुळे शुगर कमी जास्त झाल्यावर किंवा सोडियम कमी जास्त झाल्यावर हे सगळं फिट्स निर्माण करू शकते. तर अल्टिमेटली आपल्याला हे माहीत पाहिजे की फिट्स जे एपिलेप्सी आहे ते काहीतरी मेंदूला केमिकल्स तिथे इम्बॅलन्सिंगमुळे होत आहे आणि ते बॅलन्स मेंटेन करायचं आहे. जर ते गाठीमुळे होत आहे आणि किंवा सोडियममुळे होत आहे किंवा न्यूरॉन्समध्ये काही डॅमेज झाल्या त्याच्यामुळे होत आहे, तर हे सगळं जर आपल्या लक्षात आलं तर आपण त्याचं ट्रीटमेंट जे आहे ते प्रॉपरली देऊ शकतो. नंतर येते की हे एकदा एपिलेप्सी झाली म्हणजे जर पेशंट आला तर आपण काय केलं पाहिजे. तर जनरल माणसांनी जर कोणाला रस्त्यामध्ये किंवा बसमध्ये किंवा घरामध्ये किंवा बाहेर कुठेही ज्यांना असं फिट येत आहे असं काही आपल्याला जाणवलं तर आपण काय केलं पाहिजे की सर्वात पहिले तर त्याला थोडंसं आयसोलेटेड प्लेसमध्ये सरकून दिलं पाहिजे, त्याचा मान एक साईडला केलं पाहिजे. आपल्याला मेन म्हणजे करायचं आहे फिट्समध्ये जे श्वासाचा त्रास होते म्हणजे श्वास घ्यायला त्रास होते, कफ जमा होऊन जाते, ते कफ डायरेक्टली छातीमध्ये जाऊन ऑक्सिजन कमतरता करू शकते, तर ते नाही करू द्यायचं आहे. आणि हातपाय हालतात म्हणून एका साईडला एका करवटामध्ये बनवून आणि नंतर त्याला तोंड वरती करून थोडंसं पूर्ण सिक्रिशन्स जे आहे ते काढून ते एका साईडवर पूर्ण फिट्स बंद झाल्यापर्यंत त्याला त्याचेच वॉच केलं पाहिजे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन ते इंजेक्शन्स जे चालू केलं पाहिजे. बहुतेक लोक काय करतात की 5 फीट आली तर सर्व तिथे जमा होऊन जातात, त्याला चप्पल सुंगवतात किंवा काही कांदे वगैरे सुंगवतात, तर ते त्यांना वाटते की त्यांनी फिट कमी होते, तर असं काही नाही आहे. त्यांनी फिट कमी नाही, जेवढं ते वेळ राहणार तेवढं ते वेळ राहणारच फिट्स. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की त्याच्यामुळे पेशंट्सला फिट्समुळे नाही तर ते ऑक्सिजनमुळे काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे किंवा त्याची डेथ नाही झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. तेव्हा आपण कोणाला फिट्स येत आहे तेव्हा बघतो आपण तेव्हा. तर नंतर की एक फिट आल्यावर आम्ही काय करतो म्हणजे ॲज अ डॉक्टर जेव्हा पेशंट येतो तर आम्ही फिट आल्यावर त्याचा एक EEG म्हणून यंत्र असते, ते EEGमध्ये आपण बघतो की फिट्स कुठून येत आहे आणि किती ब्रेन डॅमेज आहे. आपण MRI करतो, CT स्कॅन करतो हे बघायला की काही जंतू गेलेला आहे का डोक्यामध्ये किंवा काही गाठ आहे का डोक्यामध्ये. हे सर्व कशाला तर ते आपल्याला ट्रीटमेंटला हेल्प करतो. आता फिट्सची जे औषध असतात म्हणजे मागतील 1950मध्ये पहिली औषध आली होती आणि नंतर 60-70मध्ये 2-3 औषध आली, पण मागच्या 15-20 वर्षामध्ये ॲटलिस्ट 15 ते 20 नवीन टॅबलेट्स फिट्सची आलेली आहे, ज्यामध्ये आपण त्यांचे जे पहिले जे फिट्सची औषधांचे साईड इफेक्ट होते ते कमी करत त्यांचं म्हणजे सायंटिफिक प्रोसेसनी चांगली औषधी आलेली आहे. पण हे सर्व जे 18-20 प्रकाराची औषध आपल्याकडे आहे ते वेगवेगळ्या फिटवर वेगवेगळी असते. म्हणजे असं नाही की कोणताही पेशंट आला की त्याला आपण कोणतीही एक फिटची औषध देऊ शकतो. वेगवेगळे ॲक्शन असते, कोणतं कॅल्शियम चॅनलवर असते, कोणतं सोडियम चॅनलवर असते, कोणतं पोटॅशियम चॅनलवर ते ॲक्शन असते. तर आपल्याला ते फिट्सच्या पेशंट्सच्या जे विटनेस असतात ते आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला कळून जाते की कोणत्या प्रकाराची फिट आहे. नंतर आपण MRI करतो, EEG करतो, त्यामध्ये डायग्नोसिस क्लिअर होऊन जाते कुठून फिट येत आहे आणि त्याच्यावर आपण उपचार काय केलं पाहिजे, तर त्याच्यावर आपण तसं फिट्सची औषध देतो. आता फिट्सची औषध एकदा चालू केली तर बहुतेक पेशंट्सचा प्रश्न असते मी किती दिवस घेऊ आता औषध.
तर ते वेगवेगळ्या फिट्सच्या डायग्नोसिस काय आहे, म्हणजे तुमचं निदान कोणता फिट प्रकाराच्या फिट आहे त्याच्यावर असते. जर अशी काही फिट आहे की जसं आपण मायोक्लोनिक एपिलेप्सी, जुवेनाइल मायोक्लोनिक एपिलेप्सी म्हणतो, जेनेटिक एपिलेप्सी म्हणतो, तर आपल्याला लाईफ लॉंग ट्रीटमेंट घ्यावी लागणार, कारण की ते तर जिनेटिक प्रॉब्लेम आहे. ते आपण जिनेटिक प्रॉब्लेम करेक्ट नाही करू शकत, पण जे केमिकल इम्बॅलन्सिंग आहे त्याच्यामुळे जे आपण औषध देतो ते बॅलन्स मेंटेन होतो. तर तसंच आहे की जसं आपण आयुष्यभर जेवण करतो, जेवण कशाला करतो, तर आपल्याला प्रोटीन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट हे सर्व भेटते, जे आपल्या बॉडीमध्ये काही केमिकल्स गरजेचे आहेत. तसेच त्यांच्या बॉडीमध्ये जे केमिकल गरजेचं आहे ते औषधांनी आपण देत आहे, म्हणून आपल्याला ते कंटिन्यूस द्यावं लागतो. आणि कोणती फिट अशी असते की ज्याला आपण 3 ते 5 वर्षापर्यंत फिट्सची औषध देतो आणि नंतर हळूहळू कमी करतो, आणि नंतर हळूहळू कमी करून जर पेशंटला बंद करून पण फिट्स नाही आली तर ते आपण बंदच ठेवतो. जर आपल्याला माहीत झालं की ट्युमरमुळे फिट येत आहे तर त्याची सर्जरी करून आपण ट्युमर काढतो. जर आपल्याला माहीत आहे TBच्यामुळे फिट येत आहे तर आपण TBची औषध 1 ते 1.5 वर्षापर्यंत देतो, आणि नंतर परत स्कॅन करून जर ते बंद झाली तर ते फिट्सची औषध आणि TBची औषध दोन्ही बंद होऊन जाणार. तर फिट्सची औषध किती दिवस घ्यायची ते सर्व त्याच्यावर डिपेंड असते की तुमच्या कोणत्या प्रकाराची फिट आहे, आणि त्याच्यावर आपण ते डॉक्टर तुम्हाला सांगूनच देणार की किती दिवस तुम्हाला औषध घ्यावी लागणार. नंतर की एकदा फिट आल्यावर जसं वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स जे निर्माण होतात ते आहेत. एक आहे की जर एक विमेन म्हणजे लेडीजला फिट असली किंवा फिमेलला फिट असली तर त्याच्यावर अजून जास्त प्रॉब्लेम्स असतात. एक तर ते त्यांची जे औषध आहेत ते खूप लिमिटेड आपण देऊ शकतो, आणि कारण की जे मुलगी असते किंवा लेडीज असते तर ते त्यांना बाळ होणार आहे, त्यांचं लग्न होणार आहे, आणि ते फिट्समुळे त्यांच्या लग्नामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. तर मला असं जनरल पब्लिकमध्ये हे सांगायचं आहे की कोणत्या प्रकाराचा फिट आहे त्याच्यावर पूर्णपणे राहतो की ती पेशंट कशी राहणार. म्हणजे फिट आली आहे म्हणजे पेशंट ॲबनॉर्मल आहे, ते लग्न करू शकत नाही किंवा आपण आपलं मुलं नाही दिलं पाहिजे असं नाही आहे. ते प्रकाराची फिट आहे आणि ते औषधांवर एकदम नॉर्मल राहू शकते. आणि ॲक्च्युली खूप सारे डॉक्टरांनी आणि आम्ही सोशल जे NGOs असतात त्यांच्यासह पण जोडत आहे की पेशंट जर फिट्सचं कोणतं पेशंट आहे की त्याचं लग्न कसं जुळलं पाहिजे त्याच्यावर पण विमेन्स विथ एपिलेप्सी त्याच्यावर काम करतो. म्हणूनच हे अवेअरनेस खूप गरजेचं आहे. एपिलेप्सी अवेअरनेस म्हणजे काय असते एपिलेप्सी म्हणजे. दुसरं लास्टली मला हे सांगायचं आहे की एकदा एपिलेप्सी झाल्यावर आपण बाकीची काळजी पण खूप करावी लागते. म्हणजे जर आपल्याला माहीत आहे की आपल्याला फिट आहे तर आपली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप गरजेची आहे. एक की आपल्याला 7 ते 8 तास झोपलंच पाहिजे, आपल्या मेंदूला आपण आराम दिलंच पाहिजे, आपण न्यूट्रिशनस फूड खाल्लं पाहिजे, म्हणजे काहीतरी आपण आपलं वेट नाही वाढलं पाहिजे. वेट वाढलं तर जे काही एपिलेप्सी फिट्सची औषध असतात ते वेटच्या प्रमाणे असतात. म्हणजे जर तुम्हाला असं पाहिजे की माझी औषध वाढली नाही पाहिजे तर तुम्हाला तुमच्या वेटवर पण प्रॉपरली कंट्रोल करायचं आहे. तिसरं की जास्त आजच्या काळात जे सर्वात जास्त प्रॉब्लेमॅटिक आपण बघतो की आहे मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर. त्यामध्ये काय असते की खूप सारे फिट्स कंटिन्युअस लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा कम्प्युटर तिथे वाचून तर ते फोकस तयार होतो आणि त्याच्यामुळे पण एपिलेप्सीची वाढ असते. तर कोणत्या प्रकाराची एपिलेप्सी आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर पण कंट्रोल पाहिजे. तर ओव्हरऑल एपिलेप्सी हे जे आजार आहे हे असा आजार आहे की हे पूर्णपणे एकतर पेशंटला प्रॉब्लेम आहे ते आहेच. दुसरं पेशंटच्यामुळे जे त्यांच्या नातेवाईकांना प्रॉब्लेम होतो की ते बाहेर सांगू शकत नाही ते एक प्रॉब्लेम आहे. तिसरा की सोशल प्रॉब्लेम आहे, आणि सोशल हे सर्व मिळून आपल्याला एपिलेप्सी सीझर याच्याबद्दल जर माहिती भेटली प्रॉपरली तर आपण हे सर्व समाजात थोडंसं आपण अवेअरनेस जर पैदा केला तर आपण म्हणू शकतो की एपिलेप्सी डेफिनेटली ट्रीटेबल आजार आहे, आणि त्याच्यावर जर औषधांनी युजली 1 ते 2 औषधांनी 75 to 80% पेशंट्स क्युअर होऊ शकतात. जे 10 to 20% राहून जातात त्यामध्ये पण 50% जर 2-3 औषध ॲडजस्ट केली तर ते बंद होऊ शकतात. फक्त 5 ते 10% पेशंट एपिलेप्सीचे असे असतात ज्यांना खूप सारी औषध लागतात आणि त्याच्यामध्ये सर्जरीची पण आवश्यकता पडू शकते. तर ओव्हरऑल फायनली मला हे सांगायचं आहे की एपिलेप्सी याचा अवेअरनेस खूप गरजेचा आहे. अपस्मार याचा अवेअरनेस खूप गरजेचा आहे, आणि हे याच्यावर डेफिनेटली प्रॉपर उपचार अवेलेबल आहेत आणि मागच्या 10-15 वर्षात खूप चांगली औषधी आलेली आहे.
75 to 80% आपण एकदम चांगलं करू शकतो पेशंट्सला. आणि एपिलेप्सीला घाबरून काही त्याच्यावर जे आपण हे सांगतो की बाहेरचा आजार आहे किंवा हे आहे, तर आपण तसं नाही केलं पाहिजे. जेवढं लवकर आपण त्याचा इलाज चालू करणार तेवढं पेशंट बरं होण्याची शक्यता जास्त चांगली राहणार. थँक्यू.